तर आज लाईव्ह येण्याचं कारण असं की मुंबईमध्ये आणि इलेक्शन जे आहे, मतदानाचा जो अधिकार आहे तो आपल्याला बजावण्यासाठीचा उद्याचा एक शेवटचा दिवस आहे. आणि शेवटचा दिवस असून एक शेवटची संधीसुद्धा म्हणायला गेलं तरी काही वेगळं असं होणार नाही. तेव्हा लोकांनी आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो नक्की बजावणं गरजेचं आहे. कोणी कोणाला मत द्यावं इथे मी बोलत नाही आहे, पण मतदान अवश्य करा, कोणालाही करा. माझं मत काय असेल ते मी या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगणार आहे. गेल्या 10 वर्षात आपण काय भोगलं किंवा आपल्याला काय मिळालं आहे सरकारकडून, त्याबद्दल थोडीफार उजळणी करणार आहोत. तर या जो अनुभव आला गेल्या 10 वर्षामध्ये, जे हे सरकार होतं त्यामध्ये एक असा वेगळा अनुभव आला की सगळ्यात पहिलं तर मुद्दा घ्यायचा म्हटलं की नोटबंदीचा मुद्दा आपण पाहिलात की कशा प्रकारे अचानक देशाचे प्रधानमंत्री लाईव्ह येतात आणि सांगतात की 12 वाजल्यानंतर ह्या नोटा चलनात राहणार नाही, कागदाचे तुकडे बनवून राहतील. तर असं अचानकपणे येऊन जी घोषणा केली होती ते भ्रष्टाचार आणि काळा धन जे आहे, लोकांकडे काळा पैसा आहे, त्याला आळा बसवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला होता. पण आज तुम्ही पाहिलं, आज 10 वर्षाचं सरकारचं जर पाहिलं तर काळा धन हे काही कमी झालेलं नाही आहे. उलट ज्या स्विस बँकेमध्ये काळा धन होतं ते लगभग 8 पटीने वाढलेलं आहे असे तुम्हाला रिपोर्ट मिळतील. तुम्ही नेटवरती सर्च केलं तरी तुम्हाला रिपोर्ट मिळतील. मग बघायला गेलं तर अगदी खोटारडेपणा केला गेला. ते का केलं गेलं आणि कशासाठी केलं गेलं हे अजूनही थोडंफार पूर्णपणे उमजलेलं नाही आहे लोकांना. पण काळ्या पैशाचा किंवा काळा धन भारतात आणण्यासाठी किंवा भ्रष्टाचार जो चालू आहे त्याला आळा बसवण्यासाठी नोटबंदी करून जे लोकांना देशोधडीला लावलं, आपलाच पैसा घेण्यासाठी आपल्याला रांगेमध्ये किती उन्हामध्ये उभा राहावं लागलं. कित्येक छोटे छोटे उद्योजक या अचानक निर्णयामुळे बुडाले, अक्षरशः देशोधडीला लागले. पण साहेबांनी त्यातही आपल्या वयस्काईला रांगेमध्ये उभा करून लोकांची सहानुभूती मात्र मिळवली. तर ह्या सगळा जो अचानक किंवा कुठलंही धोरण न करता अचानक घेतलेले निर्णय हे खूप काही लोकांच्या जीवनावरती इफेक्ट करून गेले. कितीतरी छोटे छोटे उद्योजक जे आहेत, कितीतरी छोटे छोटे लहान व्यावसायिक जे आहेत ते देशोधडीला लागले. खूप नुकसान झालं त्यांचं, किती जणांचे प्राण गेले त्याच्यामध्ये. हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. तर याला सगळ्याला विसरले आहे का जनता? माझा एकच प्रश्न आहे, या सगळ्याला जनता विसरली आहे? तर नोटबंदीचा हा जो घेतलेला अचानक निर्णय हा सुद्धा माझं वैयक्तिक मत मला पटलेलं नाही. आणखीन देशामध्ये कित्येक प्रॉब्लेम असताना त्या मूळ प्रॉब्लेम्स किंवा मूळ जे विषय आहेत त्यांना कधीही या सरकारने हात घातला नाही. देशात वाढती बेरोजगारी होती. तर आम्ही स्वयंरोजगारीत आहोत, म्हणजे आम्ही काय उद्योग करतो, काय ना काय बिझनेस करतो, ठीक आहे. पण त्याही उद्योगांना भरभराटी मिळालेली नाही या काही वर्षांमध्ये. जे छोट्या व्यावसायिक आहेत आमच्यासारखे त्यांनाही कुठल्याही प्रकारचं असं बेनिफिट जास्त दिसलेलं नाही. कारण जे GSTचं चुकीचं धोरण होतं, जी GST आज तुम्ही इन्कमपेक्षा टॅक्स पे जास्त करावा लागतो,
इन्कम जे होतं त्याच्यापेक्षा कधी कधी टॅक्स पे करतो, किंवा आपल्याला जो नफा मिळायचा असतो तो नफा लगभग टॅक्सच्या रूपामध्ये ही सरकार घेते. मेहनत आम्ही करायची, पैसे आम्ही लावायचे, धंदा आम्ही करायचा, आणि त्याच्यावरती बसल्या 25-30% टॅक्स हा गव्हर्नमेंटला द्यायचा. म्हणजे कुठलीही मेहनत न करता गव्हर्नमेंटला हे पैसे लोकांचे मिळतात, आणि तेही पैसे कुठे वापरावे, यांच्या मनमर्जीपणाने यांनी पैसे ते वापरावे. तर बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. महागाईबद्दल बोललं तर हे गॅस सिलेंडर, पेट्रोल वगैरे हे तर मुद्दे तुम्हाला भरपूर आहेत. डाळी, खाण्याच्या वस्तू वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भयंकर या 10 वर्षामध्ये आपल्याला फरक दिसून आला. हां, काळ गेला की रेट वाढतात, बदलतात, हे मान्य आहे. पण या 10 वर्षात अगदी फास्ट म्हणजे वाढलेत गेले ते रेट जे आहेत, जी महागाई आहे ती फास्ट वाढली गेली. तर असे काही कारणं आहेत. नंतर आला कोरोनाचा काळ, नोटबंदी झाली, तुमचं GST आलं, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. त्यानंतर आता मध्ये कोरोनाचं आलं. कोरोनामध्ये किती लोक तुम्हाला माहिती आहे की त्यांनी त्यांचा जीव गमावला. त्यात आता नवीन आलं कोवॅक्सिनचा त्यांचा घोटाळा. अक्षरशः स्वतःला करोडो रुपयाचा फायदा व्हावा आणि पुनावाला ज्याची जी कंपनी आहे त्यांना फायदा व्हावा यासाठी यांनी लोकांना कंपल्सरी केली ती लस. आणि आज त्याच कंपनीवरती केस चालू आहे, आणि ते म्हणतात की त्यांच्याकडून काही चुका झाल्या, त्याने काय प्रॉब्लेम्स होतात, अटॅक्स वगैरे येतात, ब्रेन हॅमरेज वगैरे होतात. तर हा ॲक्च्युली किती मोठा घोळ आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याकडून, आणि त्याच जी कंपनी, जी लस बनवणारी कंपनी आहे, त्यांच्याकडून यांनी भरमसाठ शेकडो करोडो रुपये, हजारो करोड रुपयाचं इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते लस बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याच्याबद्दल आम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड द्या, तुम्ही घ्या आमचे. म्हणजे अशा प्रकारे यांनी बिझनेस केला. त्या लसीचं जास्त संशोधन झालं नाही, त्याचे साईड इफेक्ट्स काय होतील ह्यालाही कुठला वेळ दिला नाही, आणि लोकांना कंपल्शन केलं लस घेण्यासाठी. बाबा रेल्वे जायचं तरी तुम्हाला कंपल्सरी लसा पाहिजेत, कुठेही जायचं आहे, जॉबला जायचं आहे, कामाला जायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते घेणंच भाग होतं. आणि आज त्याचे दुष्परिणाम कितीतरी लोकांना भोगावं लागत आहेत. तर हा एक खूप मोठा मुद्दा आहे की ही धोरणं, म्हणजे जी धोरणं, जी योजनात्मक धोरणं घ्यायला हवी होती, ती कुठेतरी हे सरकार त्याला चुकलेलं आहे असं मला वाटतं. तर तो कोविडचा जो आहे विषय, तो सुद्धा आज आपण सगळ्यांच्या मनामध्ये तो घर करून बसला आहे की काय होतं, आपण हे वॅक्सिन घेतलेले आहे, तर त्याचे काय आता पुढे जसे रिपोर्ट्स येत आहेत त्याप्रमाणे आम्हालाही काय होईल की काय. माणूस हळूहळू म्हणजे घाबरत चाललेला आहे, घाबरलेले आहेत ॲक्च्युली लोक. ज्यांनी 2 कोवॅक्सिन्स घेतलेले आहेत त्याला तुम्ही लोक अक्षरशः या गोष्टीला घाबरलेले आहेत. तर अशा प्रकारे वॅक्सिनचं पण तुम्ही समजतायत. प्लस इलेक्ट्रॉल बॉन्ड हा किती मोठा घोटाळा होता. तुम्ही आज सगळ्यांना तो आता उघडकीस आला. तेही SBI बँक ही कोर्टाच्या आदेश असतानाही लपवाछपवी करत होती, हे सुद्धा आपल्याला दिसतं. हे सगळ्यांना आज आपल्याकडे समाज माध्यम आहे, सोशल मीडिया आहे, यामुळे आपल्याला समजून येतं की नक्की म्हणजे काय चाललेलं आहे. तरीसुद्धा ते रिपोर्ट आले, त्यामध्ये सुद्धा अजूनही काही तफावत आहे. तरीसुद्धा सगळ्यात जास्त 6,000पेक्षा जास्त इलेक्ट्रॉल बॉन्ड हे BJPने घेतलेले आहेत, म्हणजे ह्या चालू सरकारने घेतलेले आहेत. आणि त्यातल्या कित्येक कंपन्या ज्या आहेत त्या बोगस बनवलेल्या आहेत. त्यांचं इन्कमसुद्धा नाही वार्षिक, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांनी डोनेट केलेला आहे. BJP पार्टीला इलेक्ट्रॉल बॉन्ड त्यांचे घेतलेले आहेत, त्यांना तेवढे पैसे दिलेले आहेत, फंडिंग केलेली आहे त्या पक्षाला. तर अशा प्रकारे, आणि हे कसे फंडिंग केलेले आहे तर अक्षरशः एखाद्या कंपनीचं काहीतरी गैरव्यवहार असेल, त्यांचं काही फ्रॉड असेल, त्यांच्या मागे ED वगैरे लावणं, ED CBI लावणं, आणि त्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती केसेस वगैरे दाखवण्याच्या भीतीने त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. म्हणजे एक प्रकारे ही सगळ्यात मोठा या देशातला
इतिहासातला सगळ्यात मोठा खंडणी वसुलीचा उपक्रम या सरकारने लावला होता. तर हे सगळं लपलेलं नाही आहे, आपल्या सगळ्यांना हे दिसतंय. तर ह्या सगळ्याला जनता विसरली आहे का, हे माझं म्हणणं आहे. त्यानंतर साहेब वेगवेगळ्या परदेशामधले वॉर रोखतात, जाऊन तिथले युद्ध रोखतात, पण स्वतःच्या देशातलं मणिपूरचं जे दंगल चालू आहे, जिथे आपल्या देशातल्या आई बहिणं ज्या आहेत त्यांना नग्न करून धिंड काढली जाते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, ते त्यांना सरकारला कधी तिथे जाऊन कधी प्रश्न विचारता आले नाही, किंवा त्याच्याबद्दल 2 शब्द कधी सरकारने बोललेलं नाही आहे. किंवा ते जे वॉर बाहेरच्या देशातले जाऊन जे वॉर रोखायला जातात, त्यांनी आपल्या देशातले वॉरला रोखला आहे का? आपल्या देशातील तिथे दंगल चालू आहे, कित्येक महिने ती दंगल तिथे चालू होती, कित्येक महिलांवर अत्याचार झाले, हे व्हिडिओज आपण पाहिलेले सोशल मीडियामध्ये. मग काय समजायचं आपण? काय जनता या सगळ्याला विसरली आहे का? तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर मणिपूरसारखी घटना पण आपण लक्षात ठेवणं गरजेची आहे. त्यालाही या मीडियाने, इथले जे मेन स्ट्रीम मीडिया आहे त्यांनी सुद्धा ह्या मुद्द्याला उचलून धरलं नाही. बाकी विषय जे आहेत ते बरोबर मीडिया जे आहे, लोकांच्या सरकारच्या फायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर ती मेन स्ट्रीम मीडिया दाखवते. पण जो मुद्दा महत्त्वाचा आहे, जिथे मणिपूर जे धगधगत होतं, तिथे अत्याचार होत होता, आपण पाहिलं आहे कशा प्रकारे तिथे तोडफोड होत होती, अशा प्रकारे दंगल माजली होती, आणि महिलांचे नग्न फोटो त्यांची धिंड काढताना आपण पाहिलेले आहेत. मग त्या देशाच्या आई बहिणी नव्हत्या का आपल्या? आणि ते आपले मंत्री, प्रधानमंत्री बाहेर देशात जाऊन वॉर थांबवत आहेत. अरे देशातला पहिलं वॉर थांबवा, देशामध्ये काय तुम्ही वॉर करताय ते बघा. तो मणिपूरचा विषय आहे, नोटबंदीचा विषय आहे, GSTचा विषय, महागाई, बेरोजगारी, कित्येक मुद्दे असे आहेत ज्याने या देशाला पूर्णपणे बर्बाद करायला आणलेलं आहे. BHU BJP IT सेलचं एक प्रकरण मागे झालं होतं. त्या विद्यार्थ्यांनी एक महिलांवरती शोषण केलं होतं, आणि ते त्यांचेच सेल्फी काढलेले मंत्र्यांच्या जवळचेच विद्यार्थी वगैरे होते. त्यांचं पुढे काय झालं? तसंच प्रज्वल रेवन्ना 3000पेक्षा जास्त महिलांचं शोषण करून त्याचे व्हिडिओज बनवून त्यांच्या प्रचाराला आपले साहेब जात होते. प्रचाराला साहेब गेले आणि त्यांना मतदान द्या, त्यांना निवडून आणा म्हणून सांगत होते. जेव्हा हे प्रकरण थोडंसं उचललं गेलं तेव्हा तो प्रज्वल रेवन्ना सुटून पळून गेला. म्हणजे यांचं काय आहे, बाकी बरोबर ED-CBI बरोबर लोकांना जाऊन पकडते, विरोधक असतील, विपक्षवाले असतील, त्यांना जाऊन CBI ED बरोबर पकडते. पण ह्याच्यावरती एवढा मोठा तो माणूस गायब होतो, देशातून पळून जातो. लोकांना मूर्ख समजता का तुम्ही? लोक काय मूर्ख आहेत का? जनता, भारतातली जनता काय तुम्हाला मूर्ख वाटते का? काही करतात आणि तुमच्याकडचे असेल तर ते तुम्ही बरोबर पळून लावा. नीरव मोदी, माल्या म्हणा, कित्येक लोक पळून गेले, प्रज्वल रेवन्ना म्हणा, तुम्ही पळवून लावले त्यांना, हे तुमचे लोक आहेत म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की या देशात काय चाललं आहे, आणि जनता या सगळ्याला विसरले आहे का, माझा हा प्रश्न आहे. तसंच आता मागे अडाणी अंबानीचा विषय आला. साहेब एवढ्या 10 वर्षात अडाणी अंबानीचा विषय त्यांनी कधीही भाषणात त्यांच्या काढला नव्हता. पंतप्रधान साहेबांनी अडाणी अंबानीचं नावसुद्धा घेतलं नव्हतं. पण जेव्हा त्यांना वाटायला लागलं की लोकांचा डाऊट येतोय की यांचं आहे म्हणून हे कधी काय बोलत नाहीत, म्हणून त्यांनी काँग्रेसवरती टाकलं, राहुल गांधीवर टाकलं की टेम्पोने कितना माल उठाया है, किती पैसे उचलले आहेत, कितने टेम्पो भर के पैसा है. अरे टेम्पो भर के पैसा आहे तुम्हाला कसं माहिती? राहुल गांधीचं तुम्ही इथे वक्तव्य ऐकलं असेल की टेम्पो भरून पैसा येतो, हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुम्ही सुद्धा घेतलेले आहेत. आज आपण बघतो ऑलमोस्ट हा देशातल्या कितीतरी महत्त्वाच्या संस्था, कंपन्या अदानी अंबानीच्या हातात त्यांनी दिलेल्या आहेत. हे आपल्याला दिसत नाही आहे का? जनता काय मूर्ख आहे का? लोकांना कळत नाही आहे का? पण आता त्यांचे समर्थक आहेत, ते त्यांची वाहवा करतायत. मीडिया त्यांनी विकत घेतलेला आहे, अंबानीचेच चॅनल्स आहेत, त्यामुळं कोणी त्यांच्या विरोधात दाखवत नाही आहे. पण इथे जो मध्यमवर्गीय जो व्यक्ती आहे, जो समाज आहे, देश आहे, हा भोगत चाललेला आहे. हा भोगतोय. आज प्रत्येकाला आपापली परिस्थिती माहिती आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. देश तानाशाहीकडे चाललेला आहे.
आपल्या देशाचं संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला एक मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मताचा अधिकार योग्यरित्या तुम्ही पार पाडा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा. मी तर माझ्या मनाने हे सरकार जाण्यासाठी मतदान करणार आहे, या सरकारच्या विरोधात मतदान करणार आहे. मग ते कोणताही महाविकास आघाडी असो किंवा अजून कोणता असो, ते आपलं प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं मत असू शकतं. पण काही मुद्दे लक्षात ठेवा. नोटबंदीचा विषय आहे, इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे, GSTचा विषय आहे. GSTचं कसं चुकीचं धोरण राबवलं, त्याने कशा लोकांच्या छोट्या छोट्या उद्योजकांची कशी बर्बादी होते, कसं त्यांचं शोषण होतं आहे, इन्कमपेक्षा टॅक्सेस कसे जास्त घेत आहेत आणि ते टॅक्सेसचे पैसे कुठे वापरत आहेत, काय करत आहेत. आज PM केअर फंडचा मुद्दा आहे, याच्यावरती कितीतरी पैसे घेतलेले आहेत पण त्याचा कुठेही हिसाब किताब नाही आहे. तर अशा प्रकारे भरपूर काही आहे, भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे या देशामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट, हिंदू मुस्लिम जे काही वर्षापासून शांत जे होतं प्रकरण हिंदू मुस्लिमचं, हे सुद्धा हे सरकार पुन्हा हिंदू मुस्लिममध्ये वाद करण्याचं बघत आहेत. एका ठिकाणी हिंदू मुस्लिम हे काँग्रेस हिंदू मुस्लिमांना जास्त करून बेनिफिट देतील, ह्यांचं सरकार आलं तर हे असं करतील. म्हणजे एक पंतप्रधान किती लो लेवलचं भाषण करू शकतो किंवा विचार त्यांचे किती लो लेवलचे असू शकतात हे तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल. आज दुसरा कुठला मुद्दा नाही भेटला तर त्यांनी सरळ हिंदू मुस्लिम करण्याचा विचार ठरवून केलेला आहे. पण तेही गजनीसारखे करतायत. आज समजा मुस्लिमाच्या विरोधात बोलले तर उद्या दुसऱ्या दिवशी बोलतात की मी तसं बोललो नाही किंवा मी तसं काय बोलणार नाही. अरे लोकांना वेडा समजतं का तुम्ही? लोक बघतात चॅनल, दुसऱ्या दिवशी पण तुमचं चॅनल बघतात, तुमचे व्हिडिओज बघतात. तर तुम्ही आधी काय बघितलेलं आहे आणि आधी काय बोललात तुम्ही आणि मग नंतर काय बोलताय, हे सगळं स्टोर आहे यूट्यूबवरती, चॅनलवरती, सगळीकडे स्टोर आहे. तुम्ही सरळ तुम्ही एकदम धादांतपणे खोटं बोलता. एका ठिकाणी विरोधात बोलता, दुसऱ्या ठिकाणी वाहवा करता. काय लोकांना वेडं समजतं का तुम्ही? तर लोकांना वेडा समजणाऱ्या ह्या ज्या सरकारला आहे त्याला बदलणं खूप गरजेचं आहे आणि परिवर्तन घडवणं खूप गरजेचं आहे. तर शेवटची संधी आहे परिवर्तन घडवण्याची. तर आपण सगळे सुज्ञान आहात आणि तुम्हाला तुमचे अधिकार माहितीच आहेत. पण मतदानाच्या दिवशी कुठे फिरायला जाऊ नका, सुट्टी घेऊ नका. आपला अधिकार तुम्ही बजावा आणि नंतर वेळ मिळणार नाही, पश्चातापाशिवाय वेळ मिळणार नाही. कारण वन नेशन वन लीडर या ठिकाणाकडे हे चाललेलं आहे प्रवास हा. त्यामुळे याला रोखणं खूप गरजेचं आहे. मोदी साहेब आज 73-74 वर्षाचे आहेत. 75 वर्षामध्ये BJPमध्ये निवृत्ती घेतली जाते. जसे अडवाणी साहेब आहेत, सुषमा स्वराज आहेत, असे भरपूर लोक आहेत जे 75 वर्षाचे झाले की त्यांना रिटायर केलं झालं, असा BJPमध्ये नियम आहे. तर साहेब जरी पंतप्रधान जरी झाले आता नरेंद्र मोदी साहेब, तर 1 वर्षानंतर ते काय करणार आहे, ते याला अमित शहाला बनवणार आहे. तर अमित शहा तर तडीपार तुम्हाला चांगलंच माहिती आहे कशा प्रकारे ते आहे, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे आणि किती नॉलेजेबल आहेत हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. मोदी साहेबांची तुम्ही भाषणं तुम्ही ऐकलेत तर काय ते वेगळेच काहीतरी बोलत राहतात. गटारीतून गॅस काय काढतील, कुठे काहीतरी वेगळं काहीतरी असं वाचलं की असं हात करून वाचलं की त्यांच्या लक्षात, म्हणजे अशा प्रकारे त्यांची विचारसरणी आहे. अमित शहाचं तर तुम्हाला माहिती आहे, एक प्रकारे 1 नंबर गुंडागर्दी करणारा व्यक्ती आहे. त्याच्या भाषणातूनही तुम्हाला समजतं. तर पुढचा पंतप्रधान जरी ह्यांचं सरकार आलं तर ते अमित शहाला करण्याचा यांचा पूर्णपणे विचार आहे. तर तुम्हाला जर हे सगळं पाहिजे असेल तर ती तुमची इच्छा आहे. पण आम्ही परिवर्तन घडवण्यासाठी लढणार आहोत आणि आमचा जो अधिकार आहे मतदानाचा तो आम्ही बजावणार आहोत. तर आजचा व्हिडिओ जास्त न वाढवता व्हिडिओ इथेच थांबूयात आणि नक्की परिवर्तन घडवण्यासाठी मतदान करा. आणि नोटबंदी, GST, मणिपूर किंवा जसे नीरव मोदी, माल्या आपल्या देशाची संपत्ती घेऊन गेली, वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे, GSTचं चुकीचं धोरण आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय. तसंच आता हिंदू मुस्लिमचा मुद्दासुद्धा आहे. धर्मांधता वाढत चाललेली आहे. हळूहळू एकाच धर्माचा
कडे कल वाढत चाललेला आहे आणि एकाच धर्माचं ह्या राष्ट्राला बघू ह्या राष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक धर्माची लोक आहेत, तर तुम्ही केवळ एका धर्माला घेऊन चालणार नाही, बाकीच्यांनी काय करायचं? तर अशा प्रकारे जे चालू आहे सर्व समभाव जो असायला हवा आहे सरकारकडे तो नाही आहे. कुठेतरी एकाच धर्माचं राष्ट्र बनवू पाहणाऱ्या या सरकारला अद्दल घडवावी लागेल. तर परिवर्तन नक्की घडवा, मतदान नक्की करा आणि देशाच्या प्रगतीला चालण्यासाठी चांगलं सरकार निवडून आणा, योग्य उमेदवाराला मतदान करा. तर एवढंच आजच्या या लाईव्हमध्ये मी सांगतो आणि पुन्हा आपण भेटूयात नवीन विषयावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत, जय संविधान.